अगोदर जो कळस मांडला जातो त्या कळसामध्ये या लोकांना त्यांच्या माहेरातून आहेर आलेला असतो, म्हणजे कपडे आलेले असतात, ते आपण आता देणार आहोत. तर ते संध्याकाळी बघूया. आणि काल रात्री जोरात, संध्याकाळी थोड्या वेळात बघूया, काल रात्री जोरात हळदी झाली आहे, घसाही बसलेला आहे, आवाज येत नाही आहे. आणखीन जेवण खावणचं काही शूट नाही करायचं आहे. गोंधळ खूप आहे इकडे, गोंधळ. मोठं घर वेडच असतं, वेडं मोठं घर. दाखव काय आणलं. हे काय आहे दर्शना, काय घेतलेस? आहेर, आहेर. बरं, सविताचा आहेर आहे, सुनांचा आहेर घेऊन चाललो आहे आम्ही. काय ग पण ज्योती, तुला कशाबद्दल पाहिजे ग कपडे? आहेर आवाज. असा गोंधळ. सकाळी पाऊस होता, अजूनही थोडा थोडा पाऊस पडतोय. खूप पाऊस होता, म्हणजे खूप म्हणजे होतात पाऊस थोडं. आणखीन आहे, गोंधळ चालू आहे. मोठं घर, खूप लोक आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी काय काय वेळेला शूट करता येत नाहीत, कारण आपल्याला स्वतःला सुद्धा एन्जॉय करायचा असतो. म्हणून जेवढं होईल आमच्या लग्नामध्ये, म्हणजे आमच्या साईडच्या लग्नामध्ये काय काय होतं तर ते मी दाखवायचा प्रयत्न करते. आता हा आहेराचा कार्यक्रम होईल, परत त्यानंतर आमचा जो नवरदेव असतो तो देवळात जातो, म्हणजे मंदिरात जातो पाया पडायला. तर ते बघूया, कारण मी काय मंदिरात नाही जाणार आहे, पण बाकी जातील, कारण आमचा संध्याकाळी कार्यक्रम आहे संगीतचा, तर त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करायची बाकी आहे. बहिणी बहिणींचा आहे, भाऊजायांचा आहे, मुलांचा आहे. बघूया काय काय आपल्याला शूट करता येतं तेवढं. इथे या मस्तपैकी गाड्या सजवून तयार झालेल्या आहेत आपल्या वरातीसाठी, म्हणजेच नवरदेवासाठी आणि नवरीसाठी. आता इथे आपण चाललो आहोत आणि इथे हे जे दिसतंय हा कळस मांडायचं चालू आहे. तर या कळसामध्येच आपल्याला पेहरावे करायचे आहेत. मग ज्यांची लग्न झालेली आहेत, मग ते सिनियरपासून जे आता ज्युनियरपर्यंत, म्हणजे ज्यांची लग्न झालेत तो त्यापर्यंत, तर त्यांना इथे ह्या कळसात उभं राहून त्यांना पेहरावे केले जातात.
आता आमचे मोठे म्हणजे नानांनंतर लाईन अगदी ज्यांचे ज्यांचे पेरावे आले होते तर ते आमचे सगळे काका भावंड लाईनीत उभे होते. आणखीन त्यांचा इथे पेहरावा होणार होता. तर आमची पद्धत कशी आहे ते तुम्ही बघा. आणि हे जेव्हा हा सोहळा असतो ना तो बघण्यासारखा असतो, कारण आमचं मोठं घर आहे ना, त्यामुळे आम्हाला कळससुद्धा अगदी मोठा लांबलचक मांडावा लागतो, कारण त्यामध्ये सगळ्यांची फॅमिली बसावी लागते म्हणून. आणि मागच्या साईडला त्यांचे मिस्टर आणि पुढच्या साईडला त्यांच्या मिसेस. इथे आमची काकी काहीतरी सांगतेय ते ऐका. बोला. हा म्हणायचा आहेराची गावची पद्धत आहे, कळस मांडण्याची पद्धत. इकडे लाईट पाहिजे होती आहे ना. देशी कुंकू लावला सगळ्यांनाच लाव. इकडे मावशीला बी लाव. सुगंधा मावशीला बी लाव. तुम्ही काल तुम्हाला पोशाख आणलेला तुम्ही त्यांना ती टार्गेट देऊ दे की व्हिडिओ पण चालू आहे, फोटो पण काढतो, टेन्शन नको घेऊ. हो हो अगं बाई मावशी बघ मावशी. सरी सर थोडं पाणी मागे खाली बघ. हा माहिती माहिती माहिती. तसं आहे ते. पुढे 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 पुढे. थांबा थांबा थांबा.
आता तुम्ही म्हणाल हे पडले कसे, तर माझ्या मोठ्या भावाने मला पाडलं आणि आम्ही बहिणींनी आमच्या मोठ्या भावाला पाडलं. सेम. मी इथे मोठी आहे म्हणून हे सगळे माझ्या पाया पडतात, पण हे लहान एवढे आगाऊ आहेत ना, माझ्या पाया पडताना चिमटे काढत होते म्हणून मी त्यांना फटके दिले. तर तुम्हाला ही मज्जा कशी वाटते? कशी मस्ती मजाक मोठ्या घराचा परिवाराचं सेलिब्रेशन हे अशाच पद्धतीने होतं. आणखीन मज्जा येते खूप. एवढं आणि सगळे फोटो काढायला घुसतायत. तरी अशी मस्ती मज्जाचा फोटो वगैरे एन्जॉय करा. आता वेळ झालेली आहे आपल्याला आपल्या नवरदेवाला म्हणजेच आपल्या सँडीला देवाला नेण्याची. तर त्यासाठी इथे सर्वांनी फेटा घातला होता, कारण फेटा हा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे. तर तो घालायचा इथे चालू आहे. किती सुंदर प्रकारे हे आपल्याला फेटा नेसवत आहे ते बघा. आणखीन यामध्ये आपलं एक वेगळाच ओरा दिसतो आपला. तर हा असा फेटा आम्ही इथे घातलेला आहे. तर आमचा नवरदेव इथे घोड्यावरती स्वार झालेला आहे. आणखीन आपण मंदिरात म्हणजे देवळाला जाण्यासाठी तयार आहोत. तर इथे हा जो घोडा आहे ना, हे घोडा एवढा सुंदर म्हणजे नाचते घोडे पण असतात. तर हा तसा हा नाचता घोडा होता. आणखीन हा कर्तब पण करत होता. तर तेही तुम्हाला इथे आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि एवढ्या सगळ्या आपल्या कार्यक्रमामध्येच हेच आमची रील्स पण आणि आमच्या बहिणींचा स्वॅग्स पण. तर कसं वाटतं तुम्हाला आमच्या बहिणीचा स्वॅग?